चला वही नका हुकावा ना पटापट काय टाइम ला राहणार दल्ली ना 3 ना टाइम देवायचा आहे बरं बोलता टाइम लावतात गड्या तुम्ही हुकाव शोभा वही नका नाही काय हो अजून एक ना बी तपासणी चाल दखाना बोलता सौराल टाइम लावतीस बाया दखाना अजून एक ना सुद्धा तपासणी हा ना हो का बाई हिंची का नाही गरमेंट बाहेर यातले अशी वाटस बाहेर गाव जायर नव्हत जशी आपण कोणाला गिनलेच जायर नव्हत दल्ली मरेल त्यांना काही नाही तुम्ही नितलाच जणी उन्हा दाखव बाकी नका काय घ्या माय कसं चालती हा का मारायची तिला म्हणता आवर तू गाडी निघाल लागली का मी तुला आराईच मारत आणि का माय आय गाडी करेली नाही मग तुला कोणती गाडी लो मोठी हा ते तुले ती नवरीन गाडीन गच्च जाडेल गाडी करणी पडी मत यार काय का बडावं तुमले काय समजस आव ही ना माके लादन का लागतस बरं बया आपला तुरनी सुकनी बट बटाव पोलिसन गाडी मा बटा दे नाही हो बाईसले यासोर बसा देत नाही आपण गाड्या काढल्यात प्रत्येकण्या पटपट्या हा तसेच करूत ना मग 2-2 जण पटी जाऊ हा का हो अण्णा हेल्मेट लिहिली त्यात बरं हा मग रे भो मी हेल्मेट शिवाय निघत नाही चला माय बसाव का आखो माणूस कटकट करायला लागली हा माय एक गुड्डी काही नाही आखो काय जा ही व तिना नादान बसा राशे ही ना 15 minutes later. चला ताई फुल टाक द्या चला ताई टाका फुल हे का दादा एवढे फुल भरपूर झाले ना आमच्या घरी झेंडूचे फुलं बी ते बी देऊ का वा का या फुले नाही वा माय लाकडे टाक लाकडे आमच्या घरी लाकडं नाही हो दादा नाही हो दादा आमच्या घरी लाकडं नाही तुम्हाला का देऊ मी व ताई आमले नी पाहिजे लाकडे दल्ली मरी जायल शेगाव मा दल्लीले बायाले लाकडे लागाव शेत म्हणून करे घर मांगराय नव्हत त्यातले बोलतोस फुल द्या अशी काय माय तू बी अरे हा असे का गावाकडे अजून असं राहतं नाही का मग द्या आता लवकर हो दादा आणते आम्ही औ चाल रे त्या पुढे चालला जातील अरे आते गाड्या बरी जाई आते जास्त मागानं काम नाही चाल तू माय तू का नादना लगीन करा बोलतावधी का म्हणी माय तुम्ही का कोणता गोर करी लिंता तुम्ही ते काय माले बी सांग नाही ना म्हणी माय माय म्हणी मायले ती उजी चावती म्हणी नाद नाही एक डाव न लगीन मी जाऊ दे मी देते ना घर जाजू म्हणे फिराले म्हणी मायनी का म्हणी चा मन माराई गई ना म्हणी माय वहिनी बाजार मा शेंगदाणाला या नयात पडी घ्या शेंगदाणा काढी जाते खिचडीली जाऊ भाऊ म्हणी ते काय आडेन उठानी इच्छा वहिनी राहिनी म्हणी माय ना जोडे ते वा तडे मनीषा शेती नावरी काढिल्या जा हा वहिनी लिहिलेस आम्ही हा इथली चिंता होती तुले म्हणी मायनी म्हणून तू तिनी म्हणी आंडेर ना गेले तुम्हाला गोचा करी करी म्हणी मायनी आवरीली दना म्हणी माय आणि आते रडी राहिनी ती इथली दकावा दावाले रडू नको तू हा नाही ते मला डोकं फिरी जाई काय रडी राहिनी हो तू दकावा दावाले मी काय आडा रडी राहिलो नी तुम्ही इथली वागणूक टिकाणार होती का मला सांगी राहिनात ते आडा रडी नका तुम्ही रडतीस मी मला सांगते दकाना माया का काल दिनपर्यंत ते म्हणी माय कशी चांगली होती अचानक काय वेग म्हणी मायले ते शेवटली शिप सुद्धा टाकाले भेटली नाही माले काय करतेस जाऊ दे माय उषा काय करत तिथला दिन निमित्त नाही माय मग देवना पुढे काय साधी काय बी ज्यानं कुठनं त्याला जाणंच पडस नाही ना माया का म्हणी माय ना आजी कशी कुठे होई ते काय मला बी समजलं नाही काय दुखते कुपत ते मी कटपेट पाणी करीले तू म्हणे मायले नी चांगली करी टाकतो ना का पण म्हणे मायले आजी कशी दुखणार ना ते चालू दुपारी नाही गे नाही बी ना का म्हणे मायले काय दुखणं वतनी गाई वतनी म्हणे मायनी ते या दोन्ही जण टेन्शन करी तिथं म्हणा बाबू जाईन आणि वरते चालली गई ना आका या लगीन उन्हात नाही ते म्हणे मायनी ते तशीच टेन्शन करी तिथं आणि अटक मा चालली गई कधी म्हणे मायने कधी 1 रुपया नाही लागत सुद्धा लागे नाही ना बाई दादा काय तुम्ही आनेल कशी आड तेवढं रडी राहिनी तुमले काय कोणी राहिलं नाही जरा का उठानी तुम्ही आंध्यातले समजाडी जावा
आम्ही कोणता कारण देऊन तुझनी कोणता कारण देऊन येऊन तू दाशी मग आई आई तुम्ही आंडे ते आडे देवळा रडी राहण्यात तुमले काय कोई नाही राहणं नाही आई दुनात मुळ्यावरनी म्हणी माय नाही दे मरती नाही तुले उजी दुख आता म्हणी आंडेर ना लगीन मायवानं तुला कासाठी जावा होतो तामेन मला आंडेर ना लगीन मा पाय ठेवाले उनी नाही ते मना भाऊने बी तुझी मन मोडी टाक नकोशा आणि तू बी ओबीन दाड देवढं तेवढं रडू नका तू बी नको या गाव गवण्या पाहुणा काय नावाला जातील तुम्हाला आला अव तुम्हाला काय राग रुसवाशे तुम्ही दोन्ही जणी बटिल्या त्याला बी बटाडील्या काढिल्या तो राग रुसवा अशा मऊधांना ठिकाणी नका काढा तुम्ही चांगलं वाटत का बरं अचानक राहू का दखा ना माय पूर्ण काल देणंच लगीन वय ना आज गाडी आहे ना पण हाऊस नको पिटणी मौस नको पिटणी दखा ना काय करतीस दख ना माय देवर घ्यात नाही काही नाही लगेच आधी होणी ना माय पोर पयत आजी उठ ना आजी तू मना घरी होती ना आजी दुनी नादना लगीन बी तामणी नाही कधी दाटाकी लागणार मला ते माहित दा बुडू दिन तनी ना आजी ओ आजी उठ ना आणि उषा शेवटला शेतनी मायना नियमन व्यवस्था करी दे हा आई तुम्ही शेवटली शेवासे आवरडची कायम समजली पण आता कशी चांगली येणी पनी घाली दे आंघोळीना टाइम होई जाय शेतनी मायना रडू नको काय करशी रडी बडासले बाटास ग आपल्या अक्काला असून ना पत्ता येत ती विसरडच नाही दखा ना मनीच्या ताई मी बी तेच सांगा होतं माय वा अक्का खिचडी खावाल काय उठाडा गुणात मी माय उस्ता तोंडे कराले हा व तू कुठे पापलाय उडणी खिचडी खावान गुणी बीरले ना उठाडतील ना उकावा आंघोळी ना टाइम जायले लवकर आवराते बरं होई गे साला दखा हक्का तुम्ही ना चांगली आयडिया करी बाया बसाडायला आहेत त्या बाकीने मग नाही ते किती अडचण होई घेते गरमा पाय ठेवाले जागा नाही होती आता मस्त मोके दिखी राहे ना आणि बाय असली बी गरम व्हायला लागायचं कनी गरमा हा मग काय अशी हुशारी ना काम करणं पडस पण नाही का अरे काय आमले उष्टतोंड करायला बला आले ना बाहेर बायास ना उष्टतोंडे वही घ्यात का आया मग कधीच ना वही घ्यात माय आपले बला बोलात नाही गुड्डी चला ना अक्का उष्टतोंडे करीत ना आपण वा अक्काली जा इसली उष्टतोंडे करायली 2 4 बलका ज्या खानावती त्या काही यावा मैल मोदर येऊ ना उष्टतोंड करले हो म्हणे चांगलं रास चला ना माय मा अक्का मी सांगते सुटी पण मनावर चला चाल मी उषा मी जरा उष्टतोंड करीयस बरं रडू नको इल्ला रडा मग काय वही जाऊ दे माय जुनी लागे म्हणा काय करस जाऊ दे आवा मा सारखीन काय करू म्हणे एवढीच होत होते ते माय चालले गे म्हणे चुलटीनी वाग पण म्हणे चुलटीनी बी काय सरनी होऊ दे बरं बिन नाले हा म्हणे चुलटी बी चांगली अक्का चला ना माय म्हणे हानी चुलत बिन रात चला भेटी होत चालू चहा पाणी पिऊत हा ना माय चाल ना कोणती गली ना पांगे राहत नाही म्हणे चुलत बिन चला जाऊ तू का दका तुम्ही ज्ञाना घर जाऊन त्यांना घर जाऊ त्यांना मग करू नका बरं तो ड्रायव्हर पहिलेच माले वाटोट कराय ना इथला टाइम होई का म्हणे तो बिचाराने दुसरी वरती डिटेल्सचे आणि काय तुम्ही बियान घर जाऊन त्यान घर जाऊ तुम्ही मोतरी येल्यात काढे फिराले येलशे तीस खरं ना गंदी सवय रास्ताला बाईसली हा माय इथला काय बोलतोस तुम्ही बी चाल भेटीस मी लागतोच ना बरं हो द्या ना शिदा येले भेटी जातीस मुकला दिन ना आवाई इडी तोडे वाट लावाई येलशे का बाय असले भेट आली येलशे सुकनी घर तर पडत नी टाइम होई जाय ना वाट दरी गाडी पंचर वहिनी काय वय ना मग अंधारानी होईत आस का घर बुडत सुकनी घर बिडाना सर्दी दन्यान घर जाऊन त्यान घर जाऊ तुम्ही चहा पेल नाही शे का घर जायच नाही सुकनी चहा पेलीस अंधारी संख्या रास ना करत ना कुठे जाऊ देत नाही हा एकरोजी लागतात तुम्ही पेशल फिराले नाही ना अण्णा चालू लागतो आम्ही चहा पीसनी धीर खावा तुमले सोडीस नील गाडी ले जाणी पडी एखादी रस्त वय समजी तुमली जाऊ द्या माझ्या बहिणी संपटाऊ का गाडी गट्टा ना हा माणूस बुजी खवटेल खरं ना हा आपको होटेल बोल रहे नी का